लोक जातो आहात महामृत्युंजय मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, सर्वात बेस्ट गोष्ट ही आहे की जे आमचं हॉटेलचं जे लोकेशन आहे, हॉटेलच्या लोकेशनच्या आसपासच नियरबायला सगळे लाईक 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर 400-500 मीटर एवढ्या जवळजवळ सगळे मंदिरं वगैरे आहेत. आता जर मृत्युंजय मंदिरसुद्धा जे आहे ते फक्त 400 मीटरवरतीच आहे. तसं आपलं कालभैरव मंदिर पण आमचं फक्त 400 मीटरवरती होतं. देन आपलं काशी विश्वनाथ टेम्पलचं ते पण फक्त 1 किलोमीटर होतं. तर बाकी जे प्लेसेस आहेत, मंदिरं आहेत, ती खूप नियरबाय आहेत, तो खूप कन्व्हिनियंट आहे. तर तुम्ही पण सुद्धा येत असाल काशी विश्वनाथचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही हे हॉटेल बुक करू शकता. जे हॉटेलचे डिटेल्स जे पण काय आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तुम्हाला बेटर पडेल कन्व्हिनियंटसाठी. सो आता आमचं बनत राहा, आम्ही बाकी आता मंदिराचं दर्शन तुम्हाला सुद्धा घडवतो. हर हर महादेव. महामृत्युंजय मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही लोक जात आहोत केदार घाटला. पण केदार घाटला डायरेक्ट रूट किंवा स्कूटी जात नाही, डायरेक्ट ऑटो रिक्षा जात नाही. तर आधी आम्हाला जे नियरबाय जे घाट आहे तर आम्ही निशांत घाटला जाणार आहोत. निशांत घाटवरून आम्ही लोक बोटिंग करून डायरेक्ट केदार घाटला जाऊ, हाच एक ऑप्शन आहे. सो फायनली आता आम्ही लोक टमटम ऑटोमधून उतरलेलो आहोत आणि आम्ही लोक जात आहोत नियरबाय जो घाट होता काशी निशांत घाटला. सो इथून आम्ही लोक बोट घेऊ जी की डायरेक्ट आम्हाला केदार घाटला घेऊन जाईल, निषाद राजघाट. फायनली आता मला बोट मिळालेली आहे. इकडे खूप सारं बार्गेनिंग वगैरे केल्यानंतर फायनली आम्हाला एक बोट फिक्स झालेली आहे आमच्या इकडे. सो आता इथून आम्ही डायरेक्ट जाऊ केदार घाटला. आणि तुम्ही जेव्हा पण याल खूप सारी बार्गेनिंग करा, बिकॉज ही लोक स्टार्टिंगला काही तुम्हाला नको त्या प्राईस एवढ्या हाय लेवलच्या प्राईस बोलतील. पण तुम्ही बार्गेनिंग केलं 4-5 जणांशी डिस्कस केलं की मी लोक एंडला जाऊन बरं तुम्हाला जी आपल्याला अमाऊंट हवं आहे त्या अमाऊंटला लोक फिक्स करतात आपल्याला. तर मेन बार्गेनिंग करा, जी लोक जोही भाव बोलते त्या भावाला बुक करू नका. आपण इथे येण्याच्या आधी असं आम्ही तुम्हाला दाखवलं की आपण मृत्युंजय महादेव मंदिराच्या दर्शनासाठी गेलेलो. तर त्या दर्शनाच्या मागची जी आतमध्ये जी बावडी आहे जिथून की आपल्याला गोड पाणी येतं, त्या पाण्याच्या मागे सुद्धा एक वेगळी कथा आहे. तो आपल्यासोबत सचिन आहे, तो आपल्याला ह्या कथेबद्दल सांगेल की त्याच्या मागे रहस्य काय आहे करून. हर हर महादेव दोस्तों. तो महामृत्युंजय मंदिर में जो पानी की कुंड है, उस कुंड में अपने विष्णुदेव के अवतार है धन्वंतरी जी, उन्होंने उस कुंड में आयुर्वेदिक चीज़ डाली थी. धन्वंतरी जी आयुर्वेद के देवता है. उस कुंड में आयुर्वेदिक चीज़ डालने की वजह से जो भी उस कुंड का पानी पीता है उसके शरीर के पूरे रोग मिट जाते हैं. तो जब भी आप बनारस में आइए तो महामृत्युंजय मंदिर के जरूर दर्शन कीजिए और वहाँ का पानी जरूर लेके जाइए. बोलिए हर हर महादेव. हर हर महादेव. टोटल इथे असे 84 घाट आहेत जे एकमेकाला जोडून आहेत. टोटल 84 घाट आहेत आणि सगळे घाट एवढे सुंदर आणि वेल मेंटेन आहेत त्याच्यामध्ये. काल आम्ही सगळे हेच घाट कव्हर केले ह्याच्यामध्ये, तुम्ही काल व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. सगळे जेवढे घाट आम्हाला कव्हर करता आले तेवढे घाट आम्ही कव्हर करत गेलो याच्यामध्ये. तो फायनली आता आम्ही लोक केदार घाटला पोहोचलो आहोत. इकडे समोरच जे आपल्याला दिसतंय ते गौरी केदारेश्वरचं मंदिर आहे आणि समोरच आपली गंगा मैया आहे. सो आता आमच्यातले अर्धी लोक मंदिरात पाय पडायला गेले, बिकॉज आम्ही सगळं सामान वगैरे एकसाथच घेऊन आलेलो आहोत. तिथूनच स्नान करून आम्ही डायरेक्ट जे की आपण डायरेक्ट वाराणसी स्टेशनला जाऊ. तो टाईम जो आहे मॅनेज होईल, मागे पुढे जास्त धावपळ नाही करावं लागणार आपल्याला याच्यामध्ये, आणि ट्रेन नाही सुटणार त्यामध्ये. सो आम्ही परत पाय पडायला जाऊ तिकडे, नंतर एकत्र येऊन इथे गंगा मैयामध्ये स्नान करू इकडे, आणि स्नान करून डायरेक्ट आम्ही लोक मग वाराणसी स्टेशनला निघून जाऊ तिकडे. खूप चांगल्या प्रकारे इथे नियोजन केलेलं आहे. इथे स्नान करण्यासाठी पूर्ण सेफ्टी वाईज पूर्ण पॅकिंग केलेलं आहे इकडे, की कोणाची काही जीवहानी वगैरे होऊ नये म्हणून इथे. तो सेफली वेजमध्ये आपण इथे स्नान वगैरे करू शकतो.
थंडी तर खूप आहे, वाटते तर आहे पाण्यामध्ये जाण्यासाठी. पण जर काशीला आलो आणि जर गंगामायामध्ये जर स्नान नाही केलं तर मग त्याचा अर्थ काय? जर आपण गंगा नदीमध्ये स्नानच नाही केलं तर स्नान तर करूनच राहणार आहोत त्याच्यामध्ये. केदारघाट सुंदर बांधलंय मंदिर एकदम. तिकडची मंदिरं, सगळी मंदिरं एवढी प्राचीन आहेत आणि एवढी सुंदर आहेत ना, भव्य दिव्य, की मन एकदम मोहून जातं, एकदम प्रसन्न होऊन जातं तुम्ही मंदिराचं दर्शन घेतलं की. खूप सुंदर मंदिर आहे ते. श्री गौरी केदारेश्वर मंदिर हे वाराणसीमधील एक प्राचीन पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. येथील शिवलिंग बाकीच्या शिवलिंगांपेक्षा खूप वेगळं आहे. येथे शिवलिंगाचे 2 भाग आहेत. असे म्हटले जाते की एका भागामध्ये माता पार्वतीसोबत भगवान शिव निवास करतात आणि दुसऱ्या भागामध्ये माता लक्ष्मींसोबत भगवान विष्णू निवास करतात. येथील मंदिरातली विशिष्ट गोष्ट म्हणजे येथील पुजारी विदाऊट शिवलेले वस्त्र घालून दिवसातून 4 वेळा पूजा केली जाते. पूजेमध्ये शिवजींचे आवडते बेलपत्र, दूध आणि विशिष्ट म्हणजे खिचडीचा सुद्धा भोग दिला जातो. इथे अशी मान्यता आहे की बाबा इथे स्वतः येऊन भोग ग्रहण करतात. असंही सुद्धा म्हटलं जातं की काशीच्या गौरी केदारेश्वरचे 1 वेळा केलेले दर्शन हे उत्तराखंडामधील केदारनाथच्या 7 वेळा केलेल्या दर्शनांबरोबर आहे. सो तुम्ही सुद्धा जेव्हा सुद्धा वाराणसीला भेट द्या तेव्हा गौरी केदारेश्वरचे मंदिराचे दर्शन घेण्यास अजिबात विसरू नका. गंगा नदीच्या काठावर स्थित असलेले गौरी केदारेश्वर मंदिर तेवढेच सुंदर आणि तेवढेच पवित्र आहे. आपलं गौरीशंकर केदारेश्वरचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही लोक सगळेजण आता स्नान करण्यासाठी गंगा नदीमध्ये उतरू इकडे. फायनली आता आपलं गंगेमध्ये स्नान करून झालेलं आहे सगळ्यांचं. थंडी एवढी होती, पानं पण नुसतं बर्फासारखं होतं, थंड थंड आहे पूर्ण. पण डुबकी मारायची होती, स्नान घ्यायचं होतं. फायनली स्नान घेतलेलं आहे. सगळ्यांनी आता चेंज वगैरे केलेलं आहे. डायरेक्ट आता इथून टमटम ऑटो पकडू आणि डायरेक्ट जी आपली स्टेप आहे ती डायरेक्ट वाराणसी स्टेशनसाठी. वाराणसी स्टेशनपासून आमची 2:30 वाजताची ट्रेन आहे अयोध्येसाठी. ती आम्ही प्री बुकिंग करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ती बुकिंग करून आम्हाला डायरेक्ट ती ट्रेन आपल्या अयोध्येला पोहोचेल तिकडे. सो आम्ही संध्याकाळपर्यंत अयोध्येला पोहोचू तिकडे आणि तर बघू की पुढचं कसं काय करायचं आहे ते. सो वाराणसीचा गंगेच्या स्नानसोबतच आपलं वाराणसीचा जो स्टे आहे तो इकडे संपलेला आहे. ह्याच्यासोबत आता जी आपली जर्नी स्टार्ट होईल ती अयोध्येला जर्नी स्टार्ट होईल. तर सगळ्यांचा फक्त एक रिव्ह्यू जाणून घेऊया की वाराणसीला आपला शेवटचा डे आहे दादा आज. तर कसं वाटतंय आपल्याला? आपल्याला आज 2 दिवस 2.5 दिवस आपण वाराणसीमध्येच होतो सगळे. कसा एक्सपिरियन्स होता? खूप भारी एक्सपिरियन्स वाटला. एकदम असं वाटलं की इथून परत जायचं मनच नाही. खूप जण बोलतात की जेव्हा बनारसला आलो की परत जायचं मन नाही. ही गोष्ट रिअल आहे. तर तुम्ही पण या, तुम्हाला पण माहिती पडेल. खूप सारे असे एक्सपिरियन्स ना की आता आमचं जायचं मन बिलकुल नाही होतं. असं आहे. एकाचा क्षणच वेगळा आहे. साकी तुझा काय अनुभव सांगशील? एकदम मस्त वाटलं. आणि ॲक्च्युली एवढी थंडी आहे ना की आम्हाला असं वाटतं की आम्ही अंघोळ करू नाही शकणार. तर ॲक्च्युली इथे येऊन पण असं पाण्यात एकदा उतरल्याच्या नंतर पूर्ण थंडी गायब झाली आहे आणि अंघोळ करायला पण एकदम प्रसन्न वाटलं अंघोळ केल्याच्या नंतर. तर आणि आजचा आमचा लास्टचा दिवस आहे बनारसमधला. तर असं वाटतं की बनारस सोडून जाऊ नये, पण आम्हाला अयोध्या आणि मथुरासुद्धा करायचं आहे. तर आम्ही पुन्हा बनारसला येऊ. तर तुम्ही पण या, इकडचं एन्जॉयमेंट करा आणि इकडची वाईब घ्या. ठीक आहे. पूर्ण सगळ्यांना विचारतो, सगळ्यांकडून हीच मुवमेंट आपल्याला ऐकायला येईल की खरोखरच इथून असं निघावं असं नाही वाटत आहे. बिकॉज आम्ही 2.5 दिवसच झाले आहेत आम्हाला इथे येऊन. 2.5 दिवस आम्ही स्पेंड केले आहेत. पण एवढे 2.5 दिवस एवढे सुंदर गेलेत आमच्या लोकांचे. काश्मीर विश्वनाथ मंदिराचं पण आमचं 2 वेळा दर्शन झालं आणि 2 वेळा दर्शन एवढं सुंदर प्रकारे झालं आहे. जेवढी पण आम्ही मंदिरं व्हिजिट केली आहेत, जेवढे पण दर्शन घेतलेत आम्ही, खूप सुंदर प्रकारे आमचं दर्शन झालं आणि खरोखर निघायचं मन नाही करत आहे इकडचं क्लायमेट. इकडची जी कल्चर आहे तेच खूप स्पिरिच्युअल आणि खूप वेगळं आहे, एकदम सुंदर प्रकारे. हे पण आता एक आहे की आलो आहोत तर जावंही लागेल आपल्याला त्यासाठी. सो आपण निघू आता. आपण भेटूया आता अयोध्येच्या ट्रेन. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर गंगे. फायनली आता मेन रोडला आलेलो आहोत. इकडून
मेन रोडवरून कडून ऑटो करू टमटम आणि डायरेक्ट जाऊ वाराणसी स्टेशनला. आता आपण आलेलो आहोत वाराणसी जंक्शनला, जिथून आपली ट्रेन आहे अयोध्येसाठी. सो फायनली आता आपण सगळ्यांची झोप वगैरे काढून झालेली आहे प्रवासाच्या दरम्यानमध्ये. आता फायनली आता थोड्या वेळातच आपल्याला अयोध्या येईल इकडे आणि आता वाराणसी झाला, आता अयोध्याची डेस्टिनेशन. त्यामुळे जय श्रीराम, जय श्रीराम. सो फायनली आता आपण अयोध्येला पोहोचलेलो आहोत. जस्ट ट्रेन आपली थांबलेली आहे. ट्रेन थोडी लेट झाली याच्यामध्ये. सो फायनली आता एक एक्साइटमेंट वेगळीच आहे भाई अयोध्याची. तुम्ही मुलांमध्ये सुद्धा एक्साइटेड बोलू शकतात. बोला जय श्रीराम. खूप सुंदर बनवलंय अयोध्या स्टेशन. काय बनवलंय बा, एवढं भव्य बनवलंय अयोध्या धाम जंक्शन. एवढी डेव्हलपमेंट आहे इकडे बघ, किती भव्य आहे बघा. तुम्ही पण बघता किती भव्य आहे एकदम. आमचे कॅप्टन सर काहीतरी बोलतायत. कॅप्टन सर आपले काहीतरी बोलतायत. मीटिंग बोलत आहेत. गजब बेइज्जती है. ए सुनो रे, कोई तो कैप्टन का सुनो रे. कैसा लगा मेरा मजाक? इथे ऑलमोस्ट सगळं काही राम मंदिरच्या बाजूचा जेवढा पण पॅसेज आहे सगळं ऑलमोस्ट सगळं रिडेव्हलपमेंटला गेलेलं आहे. सगळ्या वस्तू आता तिथे सगळ्या वस्तू नवीन बांधल्या जातात. सगळी जी स्ट्रक्चर आहे सगळं जी रिडेव्हलपमेंटला पूर्ण एरिया सगळं रिडेव्हलपमेंट सगळी हॉटेल भेटले सगळं आता न्यू बांधलं जातं. अजून काय नवीन बांधलेलं नाही इकडे. खूप साऱ्या गोष्टी नवीन बनतात अजून आपल्याकडे. बोलू कैसा लग रहा है भाई तेरे को? फाइनली अपन अयोध्या राम लल्ला के आगे हमको बहुत अच्छा लग रहा है. आगे नगरी आप लोग देखो. अयोध्या नगरी, अयोध्या नगरी देखो ना. अयोध्या नगरी, अयोध्या नगरी, नगर निगम अयोध्या. आणि आपल्या समोर मंदिर आहे राम मंदिर. भव्य दिव्य बांधलेलं आहे एकदम सुंदर प्रकारे, सुंदर रीतीने. गोलू लोकल आहे. गोलू बोल ना तू लोकल है करके. यूपी वाले. गोलू, अरे गोलू तेरा नाम सुन के शांत हो गया रे. यूपी वाले. सो फायनली आम्ही हॉटेलच्या जवळ पोहोचलेलो आहोत. इकडे हॉटेल पण नियर बायच आहे. हे हॉटेल सुद्धा मंदिराच्या आसपासच आहे. एक हार्डली 400 ते 500 मीटर लांबच आहे, जास्त काही नाही. सो आता हॉटेलचं नाव आहे अवध होमस्टे. हो अशा प्रकारचे रूम आहेत हॉटेलचे. आम्ही 2 रूम बुक केलेले आहेत इकडे. बिकॉज जसं आम्ही काशी विश्वनाथमध्ये 2 रूममध्ये ॲडजस्ट झालेलं. मुलं काय ॲडजस्ट होतात, मुलांचं एवढं काही नसतं. सो ते तसं आम्ही इथे पण 2 रूम घेतले आहेत त्याच्याकडे. एकीकडे 5 एकीकडे 4 असे होतील. अशा प्रकारचे काहीतरी रूम्स आहेत आपले. हा एक रूम घेतला आहे जो की डबल बेडचा आहे. त्याच्यासाठी 3 जण झोपतात. एक खाली मॅट्रेस घेऊ इकडे आणि सेकंड रूम बाजूला घेतलेला आहे इकडे. फायनली आता आम्ही लोक आलेलो आहोत इथे जेवायला. सगळं एवढा प्रवास झाला आहे की कोणी काही खाल्लं विलं नव्हतं. तर फायनली एक हॉटेल आता मिळालेलं आहे आपल्याला खूप फिरल्यानंतर. शिंदे पंजाब रेस्टॉरंट म्हणून आहे. तिथे आता सगळे वरती गेल्यात. खास परत वरती खाली आलं ते व्लॉग बनवण्यासाठी. मसाला पापड आलेले आहेत इकडे. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे इकडे अशा प्रकारे. बोलू हा तू तो पहिले भूक लागलेली आहे जोराची.
सगळ्यांना एवढी भूक लागली आहे, दुपार वाटलं आम्हाला जेवू आम्ही ट्रेनमध्ये. मग काय जेवतात ना आलं, लंच आमचा स्किप झाला. आता जेवढा पण ताव मारायच्या जेवणावरती तेवढा ताव मारून घेऊ आता आम्ही. आता पार्सल आलेलं आहे अयोध्येची स्पेशल मटका हंडी, रोटी आणि दाल तडका. सो फायनली आता आपलं जेवण झालेलं आहे. आपण बॅक टू आपल्या घरी जात आहोत त्याच्यामध्ये हॉटेलवरती. आजसाठी एवढंच. आजची व्हिडिओ आपण इथे संपवूया. उद्या आपल्या दिवसाची सुरुवात हनुमानगडीच्या मंदिरापासून होईल आणि त्यानंतर आपण राम मंदिरचं दर्शन घेऊ. व्लॉग बिलसाठी नाही पण